श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा देतो स्वामी समर्थ परिवारातर्फे. आज दसरा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणतात. मी आता सर्वप्रथम दादांना व्यासपीठावर यायची विनंती करतो. सौ वहिनी आपण यावं. श्री नगरकर काका, हल्ल्याळ काका आणि कुलकर्णी काका. आणि आजच्या गुरुवारी आरतीचा आणि महाप्रसादाचा ज्याला मान मिळालेला आहे असे प्रथमेश खोपटकर कुटुंबीय आणि सौ राजश्रीताई यांच्यातर्फे आज आरती आणि महाप्रसाद झालेला आहे. प्रथमेश खोपटकर हे आपले युवा सेवेकरी आहेत. मंडळातल्या प्रत्येक कामात त्यांचा वाटा असतो. विशेष करून पालखी सेवेमध्ये प्रथमेश सक्रिय असतात. प्रथमेश खोपटकर हे टेप इंडिया प्रायव्हेट लिमिटेड इथे कामाला आहेत. आणि असं आपण म्हणतो की युवा पिढी धार्मिक याच्यात सक्रिय नसती, पण आपल्या मंडळाचा जर विषय बघितला तर आपल्या परिवारामध्ये तरुण युवा सेवेकरी भरपूर आहेत. त्यातलाच एक प्रथमेश आहे आपला. मी दादांना विनंती करतो की त्यांनी खोपटकर कुटुंबियाचा सत्कार करावा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आपणा सर्वांना माहीतच आहे इथले आपल्या मंडळाचं जे कार्य आहे मागे सांगून झालेलंच आहे. दादा महाराज सकाळ संध्याकाळ इथं कार्यरत असतात. भक्तांच्या शंका समाधान करतात. आपल्या मंडळाचा विस्तार आहे आपण आता हळूहळू चालू केलेला आहे. बाहेरगावी नवीन नवीन केंद्र कशी स्थापन होतील याचा प्रयत्न आपला सतत चालू असतो. नुकतंच 29 तारीख 2-3 दिवसापूर्वी आपल्या मंडळातले दादा महाराज आणि अजून काही सेवेकरी कोकणामध्ये गेलो होतो आपण. कोकणामध्ये विरजोली नावाचं एक गाव आहे, तालुका रोहा, जिल्हा रायगड. तिथे पूर्वी केंद्र होतं, पण मधल्या काळात ते बंद पडलं होतं. सेवा खंडित झाली होती. तर पुन्हा नव्याने कशी तिथे प्रयत्न करून सुरू करता येईल याचा प्रयत्न चालू होता. तिथले जे केंद्रातले काम पाहणारे नितीन कांबळे म्हणून आहेत, ते सतत 2 महिने आपल्या दादांशी संपर्कात होते. त्या माध्यमातूनच परवा 2 दिवसापूर्वी दादा महाराज तिथं भेट देऊन आले. चांगला प्रतिसाद मिळाला. साधारण 3 ते 3.5 तास दादांनी तिथल्या स्थानिक ग्रामस्थांना मार्गदर्शन केलं. शंका समाधान जे काय होतं ते केलं. संध्याकाळी आरती नेहमीप्रमाणे दादांचं प्रबोधन झालं. सांगायला आनंद वाटतं, लवकरच तिथलं केंद्र आपल्या पुणे केंद्राच्या मार्गदर्शनाखाली येईल. लवकरच त्याची दादा नंतर अधिकृत घोषणा करतीलच. आत्ता तिथे स्वामी सेवा करायला सांगितले आहे दादांनी, पण लवकरच तिथे आपल्या पुण्याच्या केंद्राच्या आधिपत्याखाली ते केंद्र कार्यरत राहील लवकरच. श्री स्वामी समर्थ. मी आता मेंदळे ताईंना विनंती करतो त्यांनी व्यासपीठाजवळ यावं. मेंदळे ताई एक स्वामींचं अभंग म्हणून दाखवतील. श्री स्वामी समर्थ. धागा धागा खंड विणूया, विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया. धागा धागा अखंड विणूया, विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया. अक्षांशाचे रेखांशाचे उभे आडवे गुंफून धागे. अक्षांशाचे रेखांशाचे उभे आडवे गुंफून धागे. विविध रंगी वसुंधरेचे वस्त्र विणिले पांडुरंगे. विश्वंभर तो विणकर पहिला, विश्वंभर तो विणकर पहिला. कार्यारंभी नित्य स्मरूया, नित्य स्मरूया.
धागा धागा अखंड विणूया, विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया. तव चरणांच्या मागावरती मना मनाचे तंतू टाका. तव चरणांच्या मागावरती मना मनाचे तंतू टाका. फेकून शेला अंगावरती अर्धी उघडी लाज राखा. बंधुत्वाचा फिरवित चरखा, बंधुत्वाचा फिरवित चरखा. एकत्वाचे सूत्र धरूया, सूत्र धरूया. धागा धागा अखंड विणूया, विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया. श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार अर्थात स्वामीवार दिनांक 2 ऑक्टोबर, काल ज्यांचा वाढदिवस झाला ते इंडियन ओव्हरसीज बँक, त्या बँकेमध्ये ते अधिकारी या पदावर आहेत. त्यांचा काल जो वाढदिवस झाला ते कसे आहेत ते आता आपण ह्या ठिकाणी बघतो. तर दीपकराव गायकवाड समोर आल्यानंतर आपल्याला दिसते, पण बहुतेक सगळेजण त्यांना ओळखतात, दीपकरावांना ओळखतात, कारण त्यांची सेवा बोलती. इथं आल्यानंतर माणूस लीन कसा होतो तर ते मला सांगायचं होतं. तर मी दीपकराव गायकवाड त्यांच्या रागिणीताई गायकवाड, ते पण थोर सेवेकरी आहेत, तिथे गोड आवाजाचे आहेत. मुख्य म्हणजे रागिणीताईंना मी इथं आमंत्रित करतो. दीपकराव गायकवाड आणि रागिणीताई यांच्या 2 कन्या ज्या आहेत, एक इंजिनियर आहे, एक डॉक्टर आहे. कसं छान कुटुंब असतं ना. असं रागिणीताईंना मी इथं आमंत्रित करतो आणि दीपकरावांच्या वतीने आपण त्यांचा सत्कार स्वीकारावा असं मी त्यांना विनंती करतो. आणि सद्गुरू दादा महाराज आणि ताई माऊलींना मी सांगतो त्यांना यथोचित आपण सन्मान करावा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आपण सामुदायिक जप घेऊ पहिला. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता. श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता. श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता. श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता. श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता. श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता. श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता. श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता. श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता. श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता. श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता. श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता.
श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ. आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला आणखीन काही मागच्या महिन्यातले किंवा या महिन्यातले काही झालेले वाढदिवस आहेत, तर त्यांनाही मी असं आपल्या मंडळातर्फे एक छोटीशी भेट देऊ इच्छितो. आता आजच ज्यांच्या हस्ते आरती झाली तो आपला चिरंजीव प्रथमेश, तर त्याचाही वाढदिवस झाला. तर प्रथमेशला एकदा मी परत इथे बोलवतो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपले आणखीन एक सेवेकरी आहेत, औंधला राहतात पण दर गुरुवारी इतक्या लांबून आरती करता येतात. सरकारी नोकरीमध्ये आहेत, श्रीयुत अजय जाधव. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कृपादृष्टी असू दे बरं का. आपली एक युवा महिला सेवेकरी आहे सौ प्राजक्ता नांगरे, तर मी आईला तिच्या आमंत्रित करतो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आणि आपले सगळ्यांना ज्यांचा आदर वाटतो असे श्रीयुत हल्लाळ साहेब. आदरयुक्त भीती आहे, आदरही आहे आणि त्यांचा सत्कार करायचा त्याला तो राहून गेला होता. ती चूक आता आपण थोडीशी इथं दुरुस्त करत आहोत. अनेक वेळेला असं होतं की आपल्याच जवळच्या माणसांचं कौतुक करायचं राहून जायचं. जे इतर सगळ्यांचं कौतुक करतात त्यांचं पण कौतुक व्हायला पाहिजे, जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे, असे 4-5 टाळ्या नको. आणि आत्ताच ज्यांचं आपण नाव घेतलं होतं हल्लाळ साहेबांनी परत ज्यांचं तोंड भरून कौतुक केलं होतं असे दीपकरावजी गायकवाड. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. एक आदर्श जोडी, एक आदर्श कुटुंब, आणि आदर्श ऑफिसर, एक आदर्श ऑफिसर, एक आदर्श गायिका आणि दोघंही गायिका. प्राजक्ताला मी इथं आमंत्रित करतो. प्राजक्ता आणि प्राजक्ताची आई दोघेजण इकडे यावं. वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा, कोटी कोटी शुभेच्छा आणि तुला सगळ्या बाबतीत यश मिळू दे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. दसरा सण काय मोठा नाही, आनंदाला तोटा. आज सगळ्यांना भरपूर आनंद. इथे आल्यानंतर स्वामींचं मनमोहक रूप 9 दिवसामध्ये प्रत्यक्ष महाराज आदिमाया आदिशक्ती या रूपात होते इथे. आणि हे सगळं केलं होतं आत्ता ज्यांचा आपण सत्कार केला ते दीपकराव गायकवाड, सौ रागिणीताई गायकवाड, त्यांच्या 2 सुकन्या हर्षदा, श्रद्धा, त्याच्यानंतर संपूर्ण नाडगौडा परिवार, गौरी मातापूरकर, अश्विनीताई यमूल. आणि आज अश्विनीताई यमूल त्यांनी त्यांच्यातर्फे साडीसुद्धा दिली आणि आजची जी साडी आहे ते श्रीयुत मिलानी. अशा सगळ्या लोकांची आणि परत त्यावेळेला जे कोणी हजर असतील, आपली युवा सेवेकरी आहेत, समर्थ आहे, भाविन आहेत, अशा सगळ्या लोकांच्या सहकार्याने हे संपूर्ण 9 दिवसाचा जो उत्सव होता, महाराजांनी जे आदिमाया स्वरूप जे स्वीकारलेलं होतं तो आज त्याची सांगता होत आहे. त्या उत्सवाची मोठ्या आनंदात अनेक आपल्या सेवेकऱ्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना इथे आपण पुढे बोलवलं होतं. सेवेकऱ्यांचं कौतुक हे व्हायलाच पाहिजे. आणि मला असं वाटतं की सेवेकरी हा जो आपल्या परिवाराचा जो भाग आहे, आपल्या परिवारामध्ये संपूर्ण हा स्वामी परिवार आहे, पण सेवेकरी आहे जे आहेत त्या सेवेकऱ्यांच्यामुळं कार्यक्रमाची रंगत, शिस्त ही योग्य प्रमाणात त्याची राखली जाते, रंगत वाढते. पण त्याच्याबरोबर कुठे गालबोट लागू नये म्हणून सेवेकरी सतत कार्यशील असतात. तर सगळ्याच सेवेकऱ्यांच्या करता एकदा खूप जोरदार टाळ्या. सगळे सेवेकरी अतिशय
श्रद्धेने इथे 5 वाजल्यापासून संध्याकाळी येतात, तेव्हा आपल्याला आरतीचं हे सगळा हा जो वातावरण आहे आपल्याला अनुभव त्याचा घ्यायला मिळतो. त्यामुळे येणारा प्रत्येक भक्तांनी असं प्रयत्न केला पाहिजे की मी सुद्धा सेवेकरी कसा होईन, मी चांगला सेवेकरी कसा होईन, उत्कृष्ट सेवेकरी कसा होईन. त्या भक्ताच्या मनामध्ये हे सेवेकरी हा भाव उत्पन्न झाला की त्याची भक्ती ते योग्य मार्गाला त्याची सुरुवात होती, भक्ती मार्गाला त्याची. जप तप आपण एका जागी बसून करतो, पण जेव्हा इथे येऊन तुम्ही सेवा करता तर महाराज त्याचं फळ फार लवकर देतात. 10-11 माळी जपापेक्षा तुम्ही इथे येऊन एक अर्धा तास सेवा केली ना तर त्याचं फळ तुम्हाला लगेच मिळतं. त्यामुळे मी दरवेळेला सांगतो की तुम्ही इथे या, काहीतरी इथे सेवा करा आणि मग महाराजांच्या त्या आशीर्वादाची अनुभूती घ्या, त्याची प्रचिती घ्या. हा 9 दिवसाचा जो जल्लोष आहे तो शक्तीचा जल्लोष आहे, शक्तीचा गौरव आहे. आदिमाया आदिशक्ती जे आपण म्हणतो 9 दिवसामध्ये अनेक राक्षसांना मारून, आपल्याला फक्त महिषासूर नाव आठवतं पण त्याच्यामध्ये त्याचे अनेक सेनापती होते, अनेक राक्षस होते. त्याच्यामध्ये शुंभ निशुंभ होता, चंडमुंड होते, रक्तबीज होता, धूम्रवर्ण होता, असे अनेक राक्षस. आसुरी शक्ती थोडक्यात म्हणजे आसुरी शक्तीने मिळवलेला हा विजय, त्याच्यावरती आसुरी शक्तींच्यावरती जो मिळवलेला हा विजय आहे, जो दैवी शक्तीने मिळवलेला आहे, ह्या विजयाची सांगता ह्या दशमीला होती. 9 दिवसचे दिवस रात्र देवी जे युद्ध करत होते त्याची सांगता ह्या दशमीला होती. या दशमीला त्याला तो विजय मिळाला, महिषासुराचा तो नाश केला, म्हणून ती विजयादशमी. प्रभू रामचंद्रने सुद्धा रावणाबरोबर जे युद्ध केलं होतं म्हणजे अधर्म आणि धर्म, अधर्माचा नाश, सत्याचा विजय, तो ह्या दिवशी मिळालेला होता, म्हणून हा विजयादशमी. पूर्वीच्या काळामध्ये पावसाळा ज्या जास्ती होता, ह्या दिवशी सीमोल्लंघन करतात. ते का करतात की पावसाळ्यामध्ये जी आपली शस्त्र मॅन करून ठेवलेली असतात किंवा जी ठेवून दिलेली असतात कुठेही मोठ्या, त्याला कुठे त्यांचे जे विजय करतात जे वीर बाहेर पडतात असे कुठलेही त्यांचे आखणी केलेले नसताना फक्त ह्या दिवसापासून म्हणजे दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन करायचं आणि पुढच्या त्यांची जी मोहीम असेल त्या मोहिमेला आपण बाहेर पडायचं. दुसरं नवीन एखादं राज्य पादाक्रांत करायचं असेल, विजय मिळवायचा असेल, म्हणून ही विजयादशमी. महाभारत काळात पांडवांनी जी त्यांची शस्त्र लपवून ठेवली होती, जेव्हा त्यांना वनवास आणि अज्ञातवास अशा वेळेला त्यांनी त्यांची शस्त्र जी लपवून ठेवली होती शमीच्या झाडामध्ये, ती आज बाहेर काढून त्याची पूजा केली होती, ती जी विजयादशमी. आपण सगळ्यांना नेहमी सांगतो की आपलं शारीरिक मानसिक आरोग्य उत्तम राहावं, धनधान्य आपल्याकडे भरपूर असावं, आपली बुद्धी चांगली शाबूत राहावी, चांगली कर्म घडत राहावीत. हे सगळं कोण देतं? तेही देते, तेही जी आहे आदिमाया आदिशक्ती तीच देते, महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी. आपण सरस्वती पूजन जे करतो, आपली बुद्धी आपलं मन चांगलं कर्म करण्याकरता त्याला उद्युक्त व्हावं म्हणून तिचा आशीर्वाद आपण मागत असतो. शस्त्रपूजा करतो म्हणजे काली देवीची पूजा करतो. महाकाली म्हणजे तिने जे रुद्रावतार जो धारण केला होता आणि त्यावर जी हातात जी शस्त्र घेतली होती त्याचं स्मरण म्हणून ती शस्त्रपूजा आहे. आणि आपलं धनधान्य आपल्याला आर्थिक बाजू आपली चांगली भक्कम राहावी म्हणून ती महालक्ष्मी. हा 9 दिवसामध्ये या तिन्ही देवींचा जो मंत्र होता, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्चे, या मंत्राचा आपण सगळ्यांना सांगितलं कमीत कमी 1 माळ तरी जप करा. आपल्याला सगळ्याच बाजूनी आपण भक्कम असायला हवं. मानसिक स्थितीसुद्धा आपली उत्तम व्हावी, शारीरिक आरोग्यसुद्धा आपल्याला हवं, पण त्याचबरोबर धनधान्यसुद्धा आपल्याकडे भरपूर हवं. 9 दिवसांचा हा उत्सव, 9 दिवसांचा हा जल्लोष जेव्हा संपतो म्हणजे आजच्या दिवसाला सगळीकडे त्याला पृथ्वीवरती आनंद होता. कारण महिषासूर वध झाला होता त्यामुळे सगळे देव आनंदामध्ये होते. जेव्हा रावणाचा वध झाला होता त्याला सुद्धा तसं सगळीकडे झालं होतं. पृथ्वी सगळी आनंदाने उचंबळून गेली होती, सगळ्यांची मनं. 2 गोष्टी होतात. 2 रामायणात जर का आपण बघितलं की रामाला असं एक नाव होतं की दाशरथी आणि रावणाला एक नाव होतं दशानन.
दाशरथी, थोडंसं दाशरथी म्हणजे दशरथ राजाचा हा पुत्र. एक सामान्य आपण जर का मनामध्ये आपलं येतं की हा दशरथाचा पुत्र म्हणून त्याचं नाव दाशरथी. आणि एक दुसरी बाजू अशी बघितली होती की जो पुरुष मर्यादा पुरुषोत्तम त्याला का म्हणलं की त्यांनी दश इंद्रियांवरती त्यांनी ताबा मिळवलेला होता. मग दश इंद्रियांवरती ताबा मिळवलेला असा कोण की तो भगवंतच असू शकतो. फक्त भगवंताचा जो अवतार आहे तोच फक्त असू शकतो. एकनाथ महाराजांनी तेवढा करता सांगितलं की दश इंद्रियांचा एक मेळ केला, ऐसा गोपळ काला, ऐसा गोपळ काला, होत असे कायाही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. दश इंद्रियांवरती ज्यांनी ताबा मिळवला, आपली 5 जी म्हणतो ना आपण पंचेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय आहेत ती, जे आपण नाक, कान, डोळे, त्वचा आणि जीभ म्हणजे जिव्हा, ही पंचेंद्रिय. आणि कर्मेंद्रिय म्हणजे ज्या आपण कामं करतो ती म्हणजे हात, पाय, आपलं मुख म्हणजे वाणी, मलमूत्र जे आपण टाकतो गुदवार, आणि एक सगळ्यांच्या बाबतीत जे आहे की प्रजोत्पन्न करता जे लागतं ते लिंग सगळ्यांना, म्हणजे स्त्री झालं पुरुष झालं त्यांची जो तो आहे, अशी ही 5 पंचेंद्रिय आणि कर्मेंद्रिय असं सगळं मिळून ते होतं ते दशेंद्रिय. त्या दशेंद्रियांवर ताबा मिळवला होता. आणि विठ्ठल हा श्रीकृष्णाचा अवतार आहे, श्रीकृष्ण विष्णूंचा अवतार, आणि प्रभू रामचंद्रसुद्धा श्री विष्णूंचा अवतार आहे. त्यांनी त्याच्यावरती ताबा मिळवला. आपल्याला अध्यात्मामध्ये हे सगळं गोष्टी अवघड आहेत, पण जर का आपण प्रयत्न केला तर हळूहळू आपल्याला हे साध्य करता येतं. आपण हळूहळू ती एक एक इंद्रियांवरती आपण ताबा मिळू शकतो. षड्रिपू जे आहेत काम, क्रोध, मद, मत्सर, त्याच्यावरती आपण हळूहळू ताबा मिळवू शकतो. आणि हे मिळवताना जेव्हा सर्व साध्य होतं ती ही विजयादशमी. ह्या 10 इंद्रियांवरती ताबा मिळून अध्यात्मामध्ये जो पुढं गेलेला असेल त्याच्या दृष्टीने हा आजचा दिवस आणखीनच सर्वश्रेष्ठ म्हणला पाहिजे. तो ह्या दिवसामध्ये शेतकरी लोक नवीन पीक आलेलं असतं तर पिकाची पूजा करतात. आपण आत्ता म्हटलं शस्त्रांची पूजा आहे. वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये त्यांची जी यंत्र असतात त्यांची पूजा केली जाते. शाळेमध्ये सरस्वतीची पूजा केली जाते. सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आपण घरी आठवत असेल पाठीवर सरस्वती काढायचो, त्यांची वह्या पुस्तकांचं पूजा करायला लावायचं होते. हे सगळे संस्कार अजूनही टिकून राहावेत अशाकरता हे सण सगळे आयोजित केलेले असतात. अशाकरता हे सगळे सोहळे आपण हिंदू धर्मामध्ये खूप आपल्याला संधी आहे. एकत्रित कुटुंब पद्धती जेव्हा प्रचलित होती तेव्हा हे कधी सांगावं लागलं नाही, पण आत्ता सध्या असं झालं की विभक्त कुटुंब पद्धती आहे. त्याच्यामध्ये काही कारणास्तव होत असेल, पण जर का होत नसेल तर अशांनी जरूर हे सगळे संस्कार, हे सगळे धर्मकुळाचार जे आहेत ते करावेत. आपला हा जो नुसतं हिंदू धर्म म्हणून होणार नाही, त्याच्याकरता हे कृती कराव्या लागतात. तर आपण आपला धर्म, आपली पूजा अर्चा आपण वाचू शकू, पुढच्या पिढीला आपण सांगू शकू. आमचं काल आपले जे इथे समीर काटोडे उभे आहेत, काल जेव्हा कार्यक्रम झाला आपल्या प्रश्नोत्तराचा, तर त्यामध्ये बऱ्याच वेळेला असं होत होतं की आत्ताच्या काळामध्ये असं झालं की नवरात्र म्हटलं की फक्त दांडिया एवढंच फक्त लोकांना माहिती आहे. गणपती म्हटलं की फक्त DJ लावायचं, नाचायचं एवढंच फक्त माहिती आहे. त्याच्यामागं जर का आपण युवा पिढी जी आपल्याकडं आहे मंदिरामध्ये येणारे, ती कशी येते इथे, ती कशी इथे राहते, कारण त्यांना ते पटतं इथे काय घडतंय ते योग्य आहे, त्यांच्या दृष्टीने फायदेशीर आहे. आपण आपल्या पुढच्या पिढीला सांगायला पाहिजे अमुक नवरात्रामध्ये हा जप करायचा आहे, त्याच्यामागं असं कारण आहे. गणपतीमध्ये ही पूजा करायची आहे, त्याच्यामागं त्यांना कारण पटवून द्या. दिवाळीमध्ये सुद्धा प्रत्येक दिवसाचं महत्त्व आहे. आपल्याकडे प्रत्येक दिवसाची पूजा आहे. आत्ता कोजागिरी पौर्णिमा येईल. नवरात्रीच्या ज्या दसऱ्याला युद्ध झाल्यानंतर ज्या देवी तिची विश्रांतीचा जो काळ असतो ते कोजागिरीला ते उठते. तो मधला काळ जो आहे 5 दिवसाचा, त्यामध्ये ती विश्रांती घेते. म्हणजे नवरात्राच्या अगोदर पण विश्रांती घेते,
ध्यान योग म्हणतो, योग निद्रा असते ती, त्याच्यामध्ये ती शक्ती प्राप्त करत असते. आणि आत्ता ह्याच्यानंतर गेलेली शक्ती परत ती प्राप्त करत असते. युद्धामध्ये जी शक्ती गेलेली आहे त्याच्याकरता ते 5 दिवस आहेत. आणि कोजागिरीला पण आपल्याकडं आपण रात्री लक्ष्मीपूजन त्या दिवशी जे विधी आहे तो आपल्याकडं आहे. आपण दरवर्षी सगळ्या भक्तांना सांगतो. आपल्या जो मोबाईलचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये ती पूजेचं सगळं आपल्याला साहित्य, त्याची मांडणी कशी करायची हे सगळं त्यावेळेला येईल. ज्याच्याकडं नसेल तर 1-2 दिवसात आपण इथे झेरॉक्स सगळ्यांना वाटणार आहोत. तर ती पूजा आपण जरूर करावी त्यावेळेला. ह्या संपूर्ण 9 दिवसात हा जो आदिशक्तीचा जो जागर आहे तो आदिशक्तीचा जागर, त्याच्याबद्दल एक जे भक्त असतात, म्हणजे माझ्या मनामध्ये अशी कल्पना होती की आपल्या मंदिरात सुद्धा आता स्वामींनी आदिमायेचं रूप घेतलेलं आहे, आदिशक्तीचं रूप घेतलेलं आहे. तर एखादी महिला जर का असेल, जोगवा आपल्याला सगळ्यांना माहिती की नवरात्रामध्ये बरेच लोक मनामध्ये एक संकल्प करतात की एखादी मनोइच्छा पूर्ण होईल म्हणून की आम्ही बाबा 9 दिवस मी जोगवा मागेन. किंवा बऱ्याच ठिकाणी देवीच्या मंदिरातनं गोंधळ घातला जातो. मग आपल्या मंदिरात जर का अशी आदिशक्ती इथे बसलेली आहे, महाराज इथे आहेत, तर एखादी महिला सेवेकरी जर का काही असं करू इच्छित असेल की जोगवा मागू इच्छित असेल, असा जोगवा महाराजांना विनंती केली होती लिहून घ्या. आता ही गोष्ट आहे साधारण 20 वर्षापूर्वीची. 20 वर्षापूर्वी ते गीत लिहून घेतलं. आम्ही आत्ता ज्यामध्ये विरजोलीला परवा गेलो होतो, शेवटी स्वामींची इच्छा आहे तिथे ते गीत त्याला सादर केलं. आणि मग असं वाटलं की आपण आपल्या इथे पण या मंदिरात हे गीत सादर करू. महाराज कसे तिथे आले अक्कलकोटला, नवरात्रामध्येच महाराज आले होते. ललिता पंचमीला खंडोबाच्या मंदिराबाहेर महाराज तिथे आले, अक्कलकोटला तिथे प्रगट झाले आपण म्हणू त्यावेळेला. त्यामुळे अक्कलकोटच्या दृष्टीने नवरात्र खूप महत्त्वाचं आहे. मग त्या आले कुठून, प्रगट कुठे झाले, तर त्या छेली गावात प्रगट झाले. तिथून संपूर्ण भारत भ्रमण करून अक्कलकोटला आले. अक्कलकोटला मग कसं की सर्वस्वी तेच, आदिमाया पण तेच होते, आदिशक्ती पण तेच होते आणि महालक्ष्मी पण तेच होते. हे सगळ्या लोकांना ते जेव्हा दाखवायचे, प्रत्येकाच्या मनामध्ये जो जो मनातला भाव असेल त्याप्रमाणे महाराष्ट्राला दर्शन द्यायचे. कोणी हनुमानाचा भक्त असेल तर त्याला मारुतीच्या रूपात दर्शन द्यायचे. कोणी गणपतीचा भक्त असेल त्याला गणपती रूपात द्यायचे. बाळप्पा जेव्हा त्याने सांगितलं की कुलस्वामिनीचं दर्शन करायला मी चाललो किंवा मला तुम्ही परवानगी द्या, तर त्यालाही सांगितलं तुझी कुलस्वामिनी तू इथे बघ म्हणले. आणि तू इथे बघ म्हणताना ते जे त्यांनी स्त्री रूपातलं दर्शन जे दिलं होतं, तर ती मनामध्ये कल्पना ठेवून आपण सुद्धा इथे महाराजांना तशी ती स्त्री रूपातलं की आदिशक्तीचा आपण इथे वेशभूषा करतो. ह्या जोगव्यामध्ये त्यांनी असं केलं की महाराजांना आमंत्रित पण केलेलं, तुम्ही या जोगव्याला, तुम्ही इथं गोंधळाला तुम्ही या. तुम्ही आल्यानंतर वातावरण कसं चैतन्यमय होतं. अण्णा जेव्हा इथे यायचे, अण्णा याच्या अगोदरचं वातावरण आणि अण्णा आल्यानंतरचं वातावरण इतकं बदलून जायचं. त्याला सगळीकडं भरपूर आनंद, भरपूर असं चैतन्य, भरपूर ऊर्जा त्याला जाणवायची. त्यांचा कार्यक्रम जोपर्यंत अण्णा इथे तोपर्यंत, आणि रात्री 9-9:30 तर अण्णा जेव्हा परत अंबरनाथला मार्गस्थ व्हायचे त्यावेळेचं वातावरण परत एकदम शांत, जसं जे परत पहिल्यासारखं होतं तसं व्हायचं. ते एक लहर म्हणतो ना, आनंदाची ऊर्जेची लहर, ती तोपर्यंत तिथे असायची ती. तसे त्याच्या जोगव्यामध्ये मी असंच केलं की महाराज आल्यानंतर एकदम सगळं चैतन्य समोर दिसून येतं. आणि मग जोगवा मागताना आपण काय, परडी आपण घेऊन बघितलं असेल रस्त्याने सुद्धा की परडी घेऊन बऱ्याचशा बायका फिरत असतात किंवा ते जोगते फिरत असतात. माझ्या मनामध्ये अशी कल्पना होती की ही परडी जी आहे आपल्या देहाची आपण परडी करायची. त्या परडीमध्ये आपण जोगवा कुठला भरायचा आहे, तर स्वामी भक्तीचा, आपल्या नामस्मरणाचा जोगवा त्याच्यात भरायचा आहे. आणि तो घेऊन आपल्याला ते पुण्य घेऊन आपल्याला जायचं आहे मोक्षाकडं, महाराजांच्या चरणी. पण ते तोपर्यंत स्वामी नामाचा झेंडा आपल्या खांद्यावर घ्यायचा आहे, स्वामी भक्तीचा झेंडा आपल्या खांद्यावर घ्यायचा आहे आणि सगळीकडं स्वामी नामाचा प्रचार करायचा आहे. एक मी करतो असं नाही, आपण प्रत्येकाने जर का ठरवलं ते स्वामी नामाची ध्वजा आपण खांद्यावर घेऊन स्वामी नामाच्या प्रचार कार्यात आपण भाग घेऊ शकता. हा जोगवा गीत रूपामध्ये मी इथं सादर करतो. आपल्याकडं जे मी आत्ता सांगितलं त्या प्रत्येक कडव्यात तो आपल्याला त्याचा उल्लेख येईलच. माझ्याबरोबर इथे बाल सेवेकरी शुभम इथे आलेला आहे, तो संबळ इथे वाजवणार आहे.
तर आपण अगोदरच त्याचं कौतुक करू. अगोदरच तुला घे. स्वामींचा गोंधळ 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 घालते स्वामींचा जोगवा 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 मागते स्वामींचा गोंधळ 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 घालते स्वामींचा जोगवा 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 मागते. छेली गावात गावात प्रगटले हो स्वामी. छेली गावात गावात प्रगटले हो स्वामी. ब्रह्म निर्गुण निर्गुण झाले हो सगुण. ब्रह्म निर्गुण निर्गुण झाले हो सगुण. जग उद्धारा उद्धारा झाले संचारते. जग उद्धारा उद्धारा झाले संचारते. स्वामींचा गोंधळ 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 घालते स्वामींचा जोगवा 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 मागते. आदि माया हे स्वामींचे हो रूप. आदि माया हे स्वामींचे हो रूप. महालक्ष्मी लक्ष्मी स्वामींचे हो तेज. महालक्ष्मी लक्ष्मी स्वामींचे हो तेज. आदिशक्ती शक्ती प्रथम नमिते. आदिशक्ती शक्ती प्रथम नमिते. स्वामींचा गोंधळ 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 घालते स्वामींचा जोगवा 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 मागते. या हो गोंधळा गोंधळा गोंधळाच्या साठी. या हो गोंधळा गोंधळा गोंधळाच्या साठी. भक्त आतुरले आतुरले दर्शनाच्या साठी. भक्त आतुरले आतुरले दर्शनाच्या साठी. चैतन्य स्वरूपी स्वरूपी स्वामींचे हो येणे. चैतन्य स्वरूपी स्वरूपी स्वामींचे हो येणे. स्वामींचा गोंधळ 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 घालते स्वामींचा जोगवा 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 मागते. आता असा एक वेळ येते. आता परडी देहाची घ्यायची आपल्याला. आपण त्याच्यात नामाचा जोगा भरायचा. पण आपल्याकडे महिला सेवेकरी इथे परडी घेऊन उभ्या आहेत. आपल्या तिथे जागेवर त्या परडी घेऊन येतील. आपल्याला यथाशक्ती जे जमेल ते आपण त्या परडीमध्ये श्री स्वामी समर्थ असं नाव घेऊन त्या परडीमध्ये आपण त्याच्यात अर्पण करायचं आहे. आपल्या महिला सेवेकरी परडी घेऊन येतील. पुढच्या कडव्याबरोबर ह्या सगळ्या महिला सेवेकरी आपल्यापर्यंत आपल्या जागेपर्यंत येतील. जे शक्य असेल आपल्याला ते आपण त्या परडीमध्ये श्री स्वामी समर्थ असं नाव घेऊन त्या परडीमध्ये अर्पण करायचं आहे. परडी देहाची 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 घेऊन. परडी देहाची 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 घेऊन. स्वामी भक्तीचा भक्तीचा जोगवा भरून. स्वामी भक्तीचा भक्तीचा जोगवा भरून. स्वामी नामाचा नामाचा झेंडा उभारते. स्वामी नामाचा नामाचा झेंडा उभारते. स्वामींचा गोंधळ 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 घालते. स्वामींचा जोगवा 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 मागते. स्वामींचा गोंधळ 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 घालते. स्वामींचा जोगवा 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 मागते. वाजव चालूच ठेव. आम्ही आंबेचे गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी आंबेचे गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी. उदे गांबे उदे उदे गांबे उदे उदे गांबे उदे उदे गांबे उदे. बोला अंबाबाईचा उदा रेणुका देवीचा. उदा
कवीरा आईचा आदिमायेचा आदिशक्तीचा महालक्ष्मीचा सप्तशृंगीचा तुळजा भवानीचा अंबाबाईचा जगदंबेचा उदो अंबे आम्ही आंबेचे गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी आंबेचे गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी आंबेचे गोंधळी आम्ही स्वामींचे गोंधळी स्वामींचा गोंधळ 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 घालत स्वामींचा जोगवा 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 मागते स्वामींचा गोंधळ 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 घालत स्वामींचा जोगवा 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 मागते उधे गांबे उधे उधे गांबे उधे उधे गांबे उदे उदे 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 गांबे उदे अंबे उदे अंबे उदे उदे गांबे उदे उदे गांबे उदे उदे गांबे उदे उदे अंबे उदे अंबे उदे बोला अंबाबाईचा मोठा बोला रेणुका देवीचा एकविराईचा आदिमायेचा आदिशक्तीचा सप्तशृंगीचा तुळजा भवानी जगदंबा उदो 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 बोला अंबाबाईचा स्वामी माऊलीचा जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.